आता कोणत्याही आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र आपल्या परीक्षेला कसं चालेल किंवा नाही, ह्या गोष्टी कशा समजून घ्यायच्या तर लक्षात घ्या. आता आपली परीक्षा आली आहे 29 ऑगस्टला 2025ला, म्हणजेच त्या परीक्षेचं आर्थिक वर्ष आहे 2025-26. मग हे 25-26 हे आर्थिक वर्ष कधी चालू झालं? 1/4/2025ला सुरू झालं आणि ते संपणार आहे कधी? 31/3/2026ला हे आर्थिक वर्ष संपणार आहे. आता सगळेच उमेदवार असे नसतील की त्यांनी प्रमाणपत्र 1 एप्रिल नंतर काढलं असेल. काही उमेदवार असे असतात की त्यांनी 2024 मध्येच हे प्रमाणपत्र काढलेलं असतं आणि 24 मध्ये काढलंय तर त्याची 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते आणि ते प्रमाणपत्र ते 2027 पर्यंत चालत असतं. काही उमेदवारांनी 2022 मध्ये हे प्रमाणपत्र काढलेलं असतं. 22 आणि 3 25 म्हणजे ते प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 पर्यंत असतं. मग समजून घ्या, काही उमेदवारांनी हे प्रमाणपत्र जर आधी काढलेलं असेल तर त्यांच्या बाबतीत सगळ्यात जास्त प्रश्न निर्माण होतात. तर आमचं हे प्रमाणपत्र व्हॅलिड आहे का नाही ते सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही रिजनिंग सोडवतच असता वेगवेगळे प्रश्न, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दरम्यानच्या वस्तू, दरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या ह्या सांगितलेलं असतं काढायचं. तर त्याच पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढलेलं असू द्या, तुम्ही 2023 मध्ये प्रमाणपत्र काढले समजून चला, 2023 मध्ये प्रमाणपत्र काढले तर त्याची व्हॅलिडिटी 2026 पर्यंत असणार आहे. तर ह्या 2026 म्हणजेच काय आणि 23 म्हणजे काय? तर 23 म्हणजे 1/4/2023 आणि 26 म्हणजे काय? तर 31/3/2026. ह्या 2 तारखे झाला. ए पॉइंट आणि हा बी पॉइंट म्हणजे हा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट आहे. ह्या दरम्यानच तुमचं ते प्रमाणपत्र व्हॅलिड असणार आहे. म्हणजे 3 वर्षाची मुदत ही तुमची 23 पासून 26 पर्यंत असणार आहे. मग ह्या 2 तारखेच्या दरम्यान हे प्रमाणपत्राची तारीख आपल्याला असली पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रमाणपत्र जर हेच प्रमाणपत्र 1/10/2023 ला काढलंय आणि हे प्रमाणपत्र 31/3/26 ला त्याची व्हॅलिडिटी संपणार आहे, तर ह्या दोन्ही तारखेच्या दरम्यान ही तारीख येते, याचा अर्थ हे प्रमाणपत्र तुमच्या परीक्षेसाठी व्हॅलिड आहे. आता 1/10/2023 या तारखेला प्रमाणपत्र काढलेलं असेल तर हे प्रमाणपत्र गट ब साठी सुद्धा चालणार आहे आणि गट क साठी सुद्धा चालणार आहे. ते कसं? तर फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2023 ला सुरू झाले, तुम्ही 1 ऑक्टोबर 2023 ला हे प्रमाणपत्र काढताय आणि तुमची ग्रुप सी ची परीक्षा जी आहे ती 2024च्या ऑक्टोबर मध्ये आलती. याचा अर्थ हे 23 ला काढलेलं प्रमाणपत्र 26 पर्यंत व्हॅलिड आहे. याचाच अर्थ त्यामध्ये 2024-25 हे सुद्धा आर्थिक वर्ष इन्क्लूड आहे. म्हणजे दोन्ही पॉईंटच्या दरम्यान ते प्रमाणपत्र आहे. याचा अर्थ ते प्रमाणपत्र ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या दोन्ही परीक्षेसाठी चालणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे आपलं प्रमाणपत्र व्हॅलिड आहे की नाही हे समजण्यासाठी ते प्रमाणपत्र कधी काढलंय आणि त्याची व्हॅलिडिटी काय आहे ह्या 2 तारखा समजून घ्यायच्या आणि ह्या 2 तारखेच्या दरम्यान आपलं जे प्रमाणपत्र व्हॅलिड आपल्याला पाहिजे ते प्रमाणपत्राची तारीख आली पाहिजे. 2024-25 याचा अर्थ 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हे आहे ग्रुप सी साठी, मेन्स साठी सुद्धा आणि प्री साठी सुद्धा या दरम्यानच्या तारखा असलेलं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.